हॅलो फ्रेंड्स, ही आहे चंदन बटव्याची भाजी। ह्या भाजीची पानं पाठीमागच्या साईडने थोडीशी गुलाबी रंगाची असतात। तर ही अगदी ताजी ताजी भाजी आहे। एका खोलगट भांड्यामध्ये भाजी घेऊन त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि चिमूटभर मीठ घालून भाजी 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये माती असेल ती पूर्णपणे निघून जाते। आणि धुवून घेतल्यानंतर भाजी चिरून घ्यायची आहे। तर ही भाजी अगदी आरोग्यदायी आहे। तर सर्व भाजी अशी कट करून घेतली। त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया आणि ही भाजी जास्त न शिजवता फक्त 1 मिनिट भाजी शिजून घेतली। भाजीचा रंग तुम्ही बघू शकता। कुठलीही भाजी शिजवताना त्याचा कलर बदलला नाही पाहिजे। शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं एक वाटण करून घेऊया। भाजी शिजून झाली की ताटामध्ये काढून घेतली, थोडीशी मॅश करून घेतली। तेलामध्ये खूप सारा खुडलेला लसूण घालायचा। या भाजीमध्ये लसूण हा खुडूनच घातला पाहिजे, म्हणजेच लसणाचा फ्लेवर छान येतो आणि भाजी अतिशय चविष्ट होते। त्यासोबत जिरंही घातलं। दोन्हीही ब्राऊन रंगावर परतून झालं की शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण त्यामध्ये घातलं, चांगलं असं परतून घेतलं। यामध्ये चिमूटभर हळद घालूया। मी तर सर्व हिरव्या भाज्यांमध्ये थोडीशी हळद घालते। बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या हिरव्या भाज्यांमध्ये हळद घालत नाही, पण मी तर हळद थोडीशी घालते। तर आवश्यकतेनुसार पाणी घातलं। 1 चमचा डाळीचं पीठ घेऊन मिक्स करून भाजीमध्ये घालायचं आहे आणि छान अशी भाजी हलवून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि यानंतरही भाजीला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा। मस्त अशी चंदन बटव्याची भाजी बनून तयार झाली। व्हिडिओ आवडला तर